पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो धृत्वा गन्तिष्ठत्त शाङ्गुलम्. मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी. हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी. शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी. युगायुगाची पुण्याई, युगायुगाची पुण्याई, ये उतरून भूमीवरी. भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ. भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ. माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली.
बांधण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा साखायचो एकच राजा साखायचो कोणत्या घरी भाकरी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आता प्रथम रायगड किल्ल्यावरती आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव निलेश किसन अवकेरकर. गेल्या 18 वर्षापासून मार्गदर्शन रायगडावरती. आता आपण प्रथम ज्या ठिकाणी उभे आहात, रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजून तुम्ही गडावरती एंट्री केली बघा. कारण रायगडाची समोरची बाजू आहे. 1900 पायऱ्या चढून आपण गडावरती आलो. किती किल्ल्याची समोरची बाजू. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावरती आहे. रोपे प्रकल्प आणि 5 मिनिटांमध्ये तुम्ही वरती आलात. याची हाईट आहे 1375 फूट म्हणजे 750 मीटर आहे. रोपेच्याच खालच्या बाजूला एक आडवा डोंगर आहे मोठा. त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर असं म्हटलं जातो. कारण या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोफ मारा केला. तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस रायगड किल्ला जळत होता. गडाचं मात्र आधीचं नाव होतं रायरी. कारण रायरी नावाने या रायगड किल्ल्याला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं याचं नामकरण केलं. परंतु रायगडाचं आधीचं नाव रायरी होतं. परंतु हा महाराजाने ऍक्च्युअली जिंकून घेतला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून. मग जावळीचं एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत हे तार जंगल जावळीचं. परंतु जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढले. ती म्हण अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली वू अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊ सापडेल. मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला तर तो सापडू शकणार नाही असं दाट जंगल होतं. महाराजांनी किल्ला जिंकला. राजे प्रथम या रायरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ आले तेव्हा राजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलं तर रायरी रायरी ती हीच का रायरी. पंत महाराजांना म्हटलेत की महाराज ती हीच रायरी. आणि तेव्हा राजांच्या तोंडातून रायरीबद्दल काही उद्गार बाहेर पडलेले आहेत ते असे म्हटले जातात. राजे पंतांना म्हटलेत की पंत गड बहुत सखोट चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच पर्जन्यकाळी कड्यावरती गवतही उगवत नाही. धोंडा ताशी वेकाच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशगुणी उंच आयसे देखून राजे संतुष्ट झाल्याने बोलिले तक्तास जागा हाच गड करावा. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची एक निवड केली. तुम्ही रोपे प्रकल्पनेवरती आला त्याच कड्याच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज. ही हिरकणी माता आपल्या बाळासाठी जी उतरून गेली होती तिचा बुरुज त्या बाजूला आहे. हा दरवाजा मागचा दरवाजा यालाच मेना दरवाजा म्हटला जातो. मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेनांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. मेना पालखी एकच. मेना बंदिस्त असतो आणि पालखी ओपन असते. राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय इकडे लक्ष द्या बघा. आपण आता ज्या ठिकाणी उभ्यात ना हा राणीचा महाल आहे बघा. कारण छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. कारण महाराजांनी नामवंत सरदारांच्या मुली केल्या होत्या. लिंबाळकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड, पालघर, निंबाळकर अशा वेगवेगळ्या घराण्यातल्या. कारण सैरसंबंध वाढवण्यासाठी ही महाराजांनी 8 लग्न केली होती. परंतु रायगडावरती मात्र 6 राण्या राहायच्या. 2 राण्या खाली राहायच्या. सईबाई राजगडावरती संभाजीराजांची आई. संभाजीराजे 2 वर्षांच्या असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं. आणि पुतळा राणीसाहेब राजमाता जिजाऊंचा वाडा खाली पाचाड गावामध्ये. मग त्यांच्या सेवेला 1 राणी पाचाडला पुतळा राणीसाहेब. मग रायगडावरती 6 राहायच्या. एका राणीला एवढा एक महाल आहे. प्रत्येक राणीला 1 माल असे एकाला 1 लागून रांगेत. 6 राण्यांचे 6 दालनं आहेत. यांच्यावरती पूर्ण छत होतं लाकडाचं. ज्यावेळी इंग्रजांनी हल्ला केला जे लाकडी छत होतं हे संपूर्ण सागवानी जळून गेलं. आता पाहण्यासाठी आपल्याला विटांचं बांधकाम आणि दगडी बांधकाम. जे विटांचं बांधकाम दिसेल हे शिवकालीन नाही, पेशव्यांच्या काळातलं आहे. परंतु दगडी बांधकाम तुम्हाला जेवढं दिसेल हे शिवकालीन नाही. कारण प्रश्न पडतो किल्ला एवढा मोठा की 1200 एकराचं क्षेत्रफळ आहे रायगडाचं. रायगड बांधायलाच महाराजांना 14 वर्ष लागलीत. मग रायगड बांधायला 14 वर्ष लागलीत. बांधकामासाठी लागणारी दगड महाराजांनी गडावर कशी आणली असतील. कारण दगड खालून तर वरती येऊ शकत नाहीत. याच गडावरती मोठमोठ्या खाणी खोदल्या, त्यातून दगड काढून आपलं बांधकाम केलं आणि त्या खाणीच्या
त्याच्या उतार साईडला भिंत बांधली की पाणी अडवा आणि पाणी जिरवा. सरकार जो स्कीम राबवतो 350 वर्षापासून स्कीम आली. पाणी पिण्यासाठी तलाव झाला आणि दगड निघालेलं आपलं बांधकाम केलं. आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो. त्या काळात चुना गुळ आणि सीसीने टोटल हा रायगड बांधलेला आहे. आणि हा एका राणीला एक महाल, त्याच्या मागच्या बाजूला 2 दरवाजे आहेत. जो डाव्या साईडचे आहेत ते बाथरूम आहेत त्यांचे, टॉयलेट वगैरे. इकडे हवा येण्यासाठी खिडकी होती. खालच्या बाजूला बघा काही चौकोनी रूम दिसतात काय, यांना अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व कार्यालय. कारण महाराजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते, कारण 365 किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला. मग 365 किल्ल्यांचा कारभार राजांचा इथूनच म्हणजे रायगडावरून चालायचं. त्यांचं हे मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ. त्या मंत्रिमंडळांच्या मागे पण छोट्या रूम दिसेल बघा. ते टॉयलेट आहे ना बाजूला, ते हिरवं जातं ना, ते साफसफाई केली नाही व्यवस्थित म्हणून. ते इंडियन टॉयलेटचा शोध हा राजांच्या काळातच लागला होता. समोर चाळ्या लावल्यात, असं 3 कोठार आहेत त्या बाजूला. कारण त्या काळामध्ये गुन्हेगारांनी गुन्हा, चोर, लबाडी, गद्दारी केली की त्या व्यक्तीला इथे 7 दिवस शिक्षा केली जायची. 7व्या दिवसानंतर जर त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही तर कडेल टकमक टोकावरून फेकून द्यायचे. परंतु महाराजांचा हा मेन किल्ला होता. ही दुसरी राजधानी. पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड, दुसरी राजधानी म्हणजे रायगड. मग रायगडातला जो अति महत्वाचा भाग आहे याला बाल्य किल्ला म्हटला जातो. त्याच्यामध्ये महत्वाच्या इमारती राजवाडा, सप्त मनोरे, गंगासागर तलाव, सिंहासन, नगरखाना आणि समोर राणीमहाल. इकडे मंत्रिमंडळ. मग राणीमहालासमोर महाराज कैदी कसे ठेवतील? ऍक्च्युअली या धान्यांच्या कोठार आहेत. महाराजांनी जो वापर केला होता कैद्यांसाठी तो रायगडावरती नसून लिंगाणा किल्ल्यावर. मग 1733 ते 1818 पर्यंत पुण्यातले दुसरे बाजीराव पेशवे आले. तर बाजीराव पेशवेचा वापर कैद्यांसाठी केला. राजाने याचा वापर धान्य पुरवठ्यासाठी. एक 22, 20, 15 फूट खाली खोल आहे. बघायचं वरच्या किशोरा हात ठेवा वागते वेळा. राणीमहालासमोर बघा हे चौथरे आहेत, आडवे चौथरे आहेत. त्यांचे नोकर चाकर जे होते ना, दासदाशी वगैरे, सर्वंट क्वार्टर्स त्यांचे. हे बघा हे दिसतं बघा, हे बघा हे असे ठिकाणचे दिसतं काय बघा. हा चौथरा हा प्रत्येक महालासमोर एक आहे. धान्याची कोठार आहे. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शिवरायाने भूमीवर धरला सोन्याचा नांगर. शिवरायाने भूमीवर धरला सोन्याचा नांगर. स्वराज्यावर म्हणून तर स्वराज्यावर म्हणून तर डुले पीक सुंदर. हे डुले आपण जिथे उभेत ना, ही रायगडावरची अति महत्वाची जागा. कारण छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. तर याच वाड्यामध्ये छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती. आणि त्याच दिवशी महाराजांचं निधन मात्र या राहत्या राजवाड्यामध्ये झालं. या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त वाडा. जो पहिला चौथरा दिसेल हा मुख्य चौथरा. कारण या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. महाराजांचं निधन मात्र इथे झालं. परंतु त्यांच्या देह लागणी समोर बघा जगदीश्वराचं मंदिर दिसलं का? त्या मंदिराच्या उजव्या त्याला जो व्हाईट कलरचा घुमट दिसतो बघा, त्या आपल्या राजांची समाधी आहे. कारण त्याच ठिकाणी महाराजांच्या देहाला अग्नी देण्यात आली. या चौथऱ्यांच्या मध्ये काही मध्ये दगड दिसत बघा छोट्या. त्यांच्या मध्ये असे पिलर्स होते. म्हणजे आत्ताच्या घराण्याचे कॉलम असतात ना, त्या काळामध्ये लाकडी कॉलमवर लाकडी छत. राजांचा वाडा हा दुमजली म्हणजे 2 मजली हा प्रशस्त राजांचा वाडा होता. वाड्याच्या डाव्या हाताला इथे छोट्या टाक्या होत्या पाण्याच्या. त्या काळात जी कामचुकार लोक होती खांद्यावर कावड घ्यायची, तलावातून पाणी आणायचे आणि त्याचा साठा इथे केला जायचा. त्याच्या बाजूला दुसरा एक खड्डा दिसतो बघा, तिकडे त्यांचं न्हाणीघर डाव्या साईडला. आणि आताचं ज्याला आपण टब किंवा बाटटप म्हटलं जातो तसं राजवाड्यामधलं महाराजांचं स्नानगृह, आंघोळीची जागा. समोर बघून उजव्या हाताने पुढे चला. बाजूला दुसरा दिसतो बघा, तो विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे महाराज जरी कोणतेही किल्ले जिंकून आले की त्या स्तंभावरती आपला भगवा झेंडा फडकावायचा आहे. त्याच्या खाली एक भव्य तलाव आहे, दिसेल आपल्या नंतर. त्या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. गंगासागर म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक
6 जून 1674 मध्ये गागा भट्टांच्या हस्ते राज्याभिषेक झाला. तेव्हा गागा भट्टांनी 7 नद्यांचं काशीवरून शिवराज्याभिषेकाला पाणी आणलं होतं. तेच उरलेलं पाणी त्या तलावामध्ये ओतलं गेलं, म्हणूनच त्याला तीर्थ गंगासागर 32 फूट खोल तलाव आहे. समोरची विटांची रूम दिसते बघा, याला टाकसाळ असं म्हटलं जातं. टाकसाळ म्हणजे मिंट, म्हणजे आत्ताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक. कारण आत्ताच्या कॉइन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते. महाराजांच्या काळात राजांची राजमुद्रा असायची. प्रतिप चंद्रलेखेव वर्ध विश्व वंदिता शाह सुनो शिवशाहीशा मुद्रा भद्रय राज्यते. म्हणजे प्रतिप चंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य चंद्रकोरीप्रमाणे वाढत जावं. तिथं होऊन राजमुद्रा तयार केली जायची. याच्या खाली अंडरग्राऊंड एक 10 बाय 10 ची रूम आहे. त्या कोपऱ्यातून असं खाली उतरायला रस्ता आहे. खाली एक तळघर आहे, याला खलबतखाना. खलबतखाना म्हणजे थोडक्यात राजांची सिक्रेट रूम. या कारणाची बातमी या कणाला समजली नाही पाहिजे. जर काही गोष्टी गुपित किंवा पर्सनली बोलायच्या असतील तर याच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे म्हणून याला खलबतखाना म्हणजे कॉन्फरन्स रूम त्यांच्या. इलेक्ट्रिकचे पोल दिसत बघा समोर, त्या इलेक्ट्रिकच्या पोलाच्या सरळ स्ट्रेट खाली हिरकणीचा बुरुज आहे. म्हणजे तिथून ती हिरकणी उतरून गेली. कारण रायगडाचा नियम होता, एकदा 5:30 वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद व्हायचा. आजही तो बंद होतोच. पण त्या दिवशी गडावरती दूध विकण्यासाठी हिरकणी आली होती. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. रायगडावरती मोठा उत्सव, दांडपाटा, लिटू टांडूक, मर्दानी खेळ, होळीच्या माळावरती लोक खेळतात. त्याच्यामध्ये ती मग्न होते. तो कार्यक्रम बघत नसतो, बघत बसते. संध्याकाळची वेळ झाली, 5:30 वाजले. नगारखान्यामध्ये नगारी तुतारी चौघडे वाजवले आणि किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला. ते किल्ल्याच्या मेन गेट जवळ जाते. पहारेकरांना विनंती करते की माझं छोटंसं लहानसं बाळ आहे, मला खाली सोडा. पहारेकरी म्हणतात की एकदा 5:30 वाजले की दरवाजा क्लोज, म्हणजे बंद. उद्या सकाळी 5:30लाच उघडणार. तुझ्या एका रात्रीसाठी आम्ही गडावरती एक आसरा देऊ शकतो. उद्या सकाळी 5:30 वाजले, दरवाजे उघडले की तो खाली उतरू नये. तिच्या राहण्याची व्यवस्था एका ब्राह्मणवाड्यामध्ये केली. पण जशी जशी रात्र होत चालली तशी ती एकदम वेडी होत चालली की माझ्या लहान बाळाला मी दूध कशी पाजणार. मग सायंकाळच्या वेळी या गडाला पूर्ण वेडा मारते की मला कुठून नाही कुठून तरी एक मार्ग मिळाला पाहिजे. मग पश्चिमेला जाऊन एका डोंगराच्या सायेने मात्र ती झाडाझुडपाला पकडत येऊन निघून जाते. सकाळचे 5:30 वाजतात. नगारखान्यामध्ये नगारे तुतारे चौघडे वाजवले. किल्ल्याचा महादरवाजा उघडला. सूर्य वरती आला. पहारेकरी वाट बघत बसले. जी रात्री माता आपल्या बाळासाठी एवढी वेडी झाली होती ती गडावरून खाली उतरली कशी नाही. 5-10 मिनिटं वाट पाहतात, हिरकणी येत नाही म्हणून ही राजांपर्यंत बातमी पोहोचवतात. राजे म्हणतात जिथं हिरकणी असेल त्या हिरकणीला पालखीत बसून वरती आणा. अशी कोणती माता होती की धाडस करून रायगड किल्ल्याच्या डोंगरावरून खाली उतरली. त्या मातेला बघण्यासाठी राज दरबारामध्ये 6,000 लोकांची भेट असते. जेव्हा हिरकणी येते तेव्हा घाबरलेले असते की महाराज आपल्याला शिक्षा करते. परंतु महाराजांनी विचारलं की हिरकणी तू गेलीस कुठून, तू फक्त आम्हाला मार्ग दाखव दरवाजातून का डोंगरावरून. तेव्हा हिरकणीने आपला मार्ग दाखवला की महाराज मी इथून माझ्या बाळासाठी या डोंगरावरून खाली उतरलो. परंतु ज्या आर्किटेक्चरने अवघ्या 14 वर्षामध्ये अवघा रायगड उभा केला होता तेव्हा गॅरंटी दिली होती. रोजी म्हटले महाराजांना की महाराज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावर येण्याची हिंमत होईल त्या फक्त हवेच्या झोतेला इथून खाली उतरेल. ती फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंद गड केलंय. व महाराज म्हटले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलात व बुलंद झाला नाही. कारण का ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकतो किंवा उतरू शकतो. म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली. आणि तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला. पण हिराच्या कड्यावरती 2 महिन्याचं बाळ होतं. त्या बाळाला महाराज नक्कीच म्हटले असतील की वा बहादरा की यायचं तू पेलाईस लवकर मोठावून आपल्या स्वराज्यामध्ये सामील हो. तर त्या मातेला किती धन्य झाला असेल. महाराज म्हटले हिरोजी जा कडा उडवा सुरुंगाने तासून घ्या आणि त्या कड्याला नाव द्या की हिरकणीचा बुरुज म्हणून. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे. हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे. ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूसर या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, अन शोभत होत्या हिरा नावच्या तडबदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर दिसावली, ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान्हे बाळ माझे. हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची आठवे झाली माय माऊळी वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी. आतुलने हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा, ऐकू इथे कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांचं ऑफिस, सेक्रेटरी ऑफिस आणि पलीकडे चौथ्या दिवशी बघा त्या बाजूला एक दुसरा आहे. याला सदर म्हटले जाते. सदर म्हणजे नाई निवाडा. दिल्लीच्या आग्र्याला जो आहे दिवाणे आम आणि दिवाणे खास, तसा हा दिवाणे खास आणि पलीकडचा दिवाणे आम. आम फक्त आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यात इथे राजांचं कोर्ट होतं. दिवाणे खासलाच मराठीत सदर म्हटली जाते. आपण जिथे आता जाणार आहे तो दिवाणे आम आहे, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला त्या जागेवरती आपण जाऊयात. चला. बघा ही मेघडंबरी पंचधातूपासून तयार केल्या. पण असंच राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो, म्हणजे 1280 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मेटलचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्या त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. या मेघडंबरीमध्ये राजांची मूर्ती आहे. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार आणि 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला ही राजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे, कारण 600 किलोची मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर आपल्या राजांचा राज दरबार 347 वर्षापूर्वी झालेल्या या शिवराज्याभिषेकाची जागा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. पण त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं. याचं अंतर तुम्ही बघाल तर 200 फुटापेक्षा जास्त आहे. पण त्या काळात इलेक्ट्रिक माईक नव्हतं. कोपऱ्यातून पण कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज महाराजांपर्यंत पोहोचला पाहिजे. महाराज तिथून बोलले त्या मागच्या कोपऱ्यापर्यंत तो आवाज पोहोचला पाहिजे. ही सिस्टीम राजांनी करून ठेवलेली. यालाच म्हणतात वास्तुशास्त्राची रचना. आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कसे असतील. सिंहासनावर जाण्यासाठी 4 पायऱ्या आहेत. ते 4 पायऱ्या एवढ्या महत्वाच्या पायऱ्या आहेत की राजे सिंहासनाच्या पायऱ्यात चढताना राष्ट्रमाता जिजाऊंच्या डोळ्यातून आसूर गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये बाण माझा शोभा खेळणारा आज 32 मण सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार. त्याच वेळी महाराज नक्कीच म्हटले असतील आऊसाहेबांना की आऊसाहेब, मी जे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो तो बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतो तो मुरारबाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर. महाराज सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळ्यांची आठवण होती. कारण ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शिववीर आज जर असते तर आजचा दिवस किती आनंदाने गेला असता. महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. नागा भट्टांनी महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. कारण विष्णू हा जगाचा पालक असतो. महाराज तर अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार. महाराजांच्या अंगावर छत्र धरलं. गागाभट वरती येऊन त्यांनी एक ललकर दिलेली आहे. ती ललकरी म्हणतो पाठीमागून सर्वांनी जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. चौघडे वाजून सकाळी पहाटे 5ला महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी आणि याच जागेवरती झाला. आपण राजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहतो बघा आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये असतो ना. या राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये एक इंग्रज वकील महाराजांना कॅप करून मुजरा करतो. याचं नाव असते हेनरी ऑफ लंडन. हा खास महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या काळात पायऱ्या चढून गडावरती आलेला असतो. परंतु येणाऱ्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोरच्या बाजूला महाराजांनी 2 बलाढ्य हत्ती आणि घोडे हे सजवलेले होते. इंग्रज राज दरबारामध्ये प्रवेश करतो आणि एवढ्या विचारात पडतो की मी 2 पायाचा माणूस रायगडावरती येताना जर का माझी दमछाक होते तर महाराजांनी 4-4 पायाचे हत्ती हे गडावर कसे आणले असतील. हा इंग्रजाला प्रश्न पडला. इंग्रजाला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहून ठेवला. या रोजनिशी वहीचा लांबराम बीबीडी बुक ऑफ बॉम्बे डगलस जे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोधक म्हणतात की राजे आपले एवढे ग्रेट होते की रायगडाची बांधकामं चालू असतानाच महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण या गडावरती केलं होतं. तो नगारखाना तो. पण याचीच कॉपी मारल्याने ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया लगेच बांधला होता. हा नगारखाना. याचा नियम होता की संध्याकाळी 5:30 वाजले की ते नगारे वाजवले जायचे. एकदा नगारा वाजवला की किल्ल्याचा महादरवाजा बंद व्हायचा. आजही वाजवले जायचे पण काही कारणासाठी ते बंद आहेत. दरवाजा बंद होतो बाकी 5ला. आता तुम्ही सर्व इथे शांत थांबा. एकदम मी हळू आवाजामधून तिथे मी तुम्हाला आवाज देतो आणि कागद फाडतो आणि आवाजाचा ऐकायला आलं तर मला रिप्लाय द्या मोठ्याने. जय शिवाजी. जय भवानी. समोरच्या बाजूला आता आपण आलो बघा. हे रायगडाची समोरची बाजू म्हणजे फ्रंट साईड. चढून लोक आल्यानंतर या दरवाजातून आतमध्ये येतात. हा आणि हा पायी येणारी लोक. आणि हा आपला ध्वजस्तंभ आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि 1 मेला भारतातील 2 नंबर तिरंगा इथे फडकावला जातो नायब तहसीलदारांच्या हस्ते. आणि इथून जर समजा महाराज सिंहासनावरती बसले ना
तिथं ना 2 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. समोर समोर 2 किल्ले आहेत, राजगड आणि तोरणा. आणि या नगारखान्यावरती बघा दोन्ही साईडला 2 सिम्बॉल आहेत. 4 पंजाखाली 4 हत्ती आहेत आणि 1 सप्तीवरती आहे. त्या 5 शाही होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल आणि डच. या 5 शाहीना महाराजांनी सांगितलं जरी 5 शाही आल्या तर 4 माझ्या पंजाखाली असतील आणि बलाढ्यात जर कोण आलीच तिला मी सेफ्टीवर घेऊ शकतो. हे त्यांचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बघा तोरणा दिसतो बघा इथून उंच तो तोरणा. तोरणाच्या थोडा उजव्या साईडला आहे बघा, एकदम भुरकट दिसतो बघा. हो हो असं आणि मध्ये टोक आहे. तो राजगड, महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये, वेल्हा तालुक्यात. कुठे कुठे परत हा बघा ना समोर उंच दिसतो बघा सर्वात शेवटी. हा सर्वात डोंगर उंच दिसतो, म्हणजे 3 नंबरचा डोंगर हा सर्वात शेवटी तो तोरणा किल्ला. आणि हा राजगड समोर दिसतो बघा, भुरकट दिसतो. हा असं ते वातावरण अजून क्लिअर नाही क्लिअर दिसत. आपण ऑल इंडियामध्ये, टीव्ही मध्ये, पेपरमध्ये, पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावर आहे. कारण हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या रायगडावरती आले होते, तेव्हा इथे हेलिपॅड होता. तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांचे आजही 2 लोक पूजाला रायगडावर येतात. तर त्यांनी ते वरचं छत्र 2012 मध्ये 2 जूनला उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या हस्ते बसवलेलं आहे. हा पूर्ण ग्राउंड, याच ग्राउंडला होळीचं मैदान किंवा होळीचा माळ म्हटलं जातो. कारण फाल्गुन महिन्यामध्ये, शिमग्याच्या महिन्यात मार्च मध्ये पहिली होळी ते पेटवली की पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. एक नियम होता महाराजांच्या काळात. महाराज होळीच्या पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट हे बक्षीस दिलं जायचं त्या काळामध्ये. संभाजीराजांनी काढला होता. त्यामुळे मोठी इमारत दिसते बघा, बाजारपेठ. दूरवर पसरलेल्या इमारतीला बाजारपेठ, कारण 800 फूट लांबीला आणि 40 फूट रुंदीला आहे. जमिनीपासून आपण हाईट बघा तर एवढ्या उंचावर हाईट का ठेवले, आणि घोड्यावरती बसून ते सामान खरेदी करता आलं पाहिजे ते हाईट ठेवले. समोर दुकान, मध्ये स्टोरूम, त्याच्या मागच्या बाजूला राहायचे. पण आता अतिक्रमण नसतं बघा, दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावरती असतात. त्या काळात रस्त्यावरती न ठेवल्यात, आतल्या बाजूला ठेवले. बघा चढून जाऊन चला या. हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है. हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है. हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है. हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है. रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है. रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है. इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है. इस ज़मीने खुल्द से मांगा. हे नागापास सेठी म्हणून एक व्यापारी होते कर्नाटकच्या. जेव्हा महाराजांनी सुरत लुटली ना तेव्हा काही रस्ते किंवा सापडून दिले होते महाराजांना. नागापास सेठी त्यांनी महाराजांनी रायगडावरती महाराजांनी त्याला आणला आणि ते आपल्या बाजारपेठेचा मेन प्रमुख केला. पण काही दिवस असे गेल्यानंतर तो महाराजांना म्हटला की महाराज मी या बाजारपेठेचे मेन प्रमुख आहे, मग कोणत्या तरी एका भिंतीवरती माझं नाव लिहा की मी या बाजारपेठेचा प्रमुख आहे. स्वतः राजे होऊन गेले, आपल्या स्वतःचं नाव किंवा आपल्या मुलाचं नाव कोणत्याही किल्ल्यांवर लिहून गेले नाही. फक्त एकाच व्यक्तीचं ज्याने अनेक किल्ले बांधले, फक्त हिरोजी इंदुरकरांच्या नावाची पाठी आहे. म्हणून हिरोजी इंदुरकरांनी त्याचं नाव न देता एक ऍडव्हर्टाईज म्हणून नावावरून एक सिम्बॉल ठेवला. काढून बघा, नागापास सेठी म्हणून. नावाला ही अनुमती कुणालाच नव्हती. आणि बाजारपेठेच्या दोन्ही साईडला हे ड्रेनेज लाईन आहे, बोगदे दिसत बघा, आजही ते क्लिअर दिसत आहे ड्रेनेज लाईन. हे बघा तो टकमकतो का, म्हणजे कडेलोट पॉइंट पनिशमेंट. त्या काळामध्ये गुन्हेगारांनी गुन्हा, चोर, लबाडी, गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोत्यात भरायची आणि भाल्याची टोक लावून तिथून ढकलून दिलं जायचं. बघा ही त्या काळातली शिक्षा होती. फक्त संभाजीराजांनी माळ सावंत म्हणून यांना ढकललं होतं तिथून, जे कडेलोट केला होता ना, फितूर झाले होते म्हणून. पण टकमक टोकाची एक कथा अशी म्हटली जाते की महाराज नेहमी त्या टोकावरती जायचे. कारण का, तिथून महाराजांना राष्ट्र माता जिजाऊंचं दर्शन व्हायचं. कारण तिथून त्यांचा वाडा दिसतो जिजामातांचा. महाराज रोज जायचे, परंतु महाराजांच्या सोबत नेहमीप्रमाणे त्यांचा एक सेवक छत्री घेऊन उभा होता. आणि एक दिवस राजे रिटर्न येताना मागून हवा आली आणि तो हवेत तो सेवक छत्री घेऊन उडाला. तेव्हा तो राजांना म्हटला की महाराज मला वाचवा. तेव्हा महाराज म्हटले निजाम तुझ्या हातामध्ये छत्र, ते छत्र मात्र सोडू नको. निजामाने छत्री सोडली नाही. हवा कमी होत चालली, निजाम उतरत चालला. पण गावाचं आधीचं नाव होतं निजामपूर आणि गावात उतरल्यावरती त्या गावाचं नाव ठेवलं राजांनी छत्री निजामपूर. त्या काळातलं पॅराशूट आजही खाली गावाचं नाव छत्री निजामपूर असं ठेवण्यात आले.
खाली त्याच्या खाली टकमकच्या खाली गाव आहे छत्री निजामपुरा. राजा माझा लेख बिरुबाचा, राया माझा अवतार खंडेरायाचा. मंदी राजा माझा, डोया मंदी राजा माझा, जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा. माझा धनी माझा राया, बापावानी करी माया, गडावर आज माझा राजा बसला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी. छाती केसरीची दृष्टी गरुडाची, रथे भजनाची ऐसा राजा, देवराची याचा प्राण योगी याचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा. मातीसाठी प्राणसाठी तो युक्त मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. पहिला दोषवी राजवाडवी तप्तभूषवी ऐसा राजा, राजयोगी तो धर्मयोगी तो कर्मयोगी तो ऐसा राजा, 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 ऐसा राजा. एकाने गॅरंटी पत्र लिहिलेलं आहे हिरोजी इंदुलकरांनी. गडावरती किती वास्तू म्हणजे किती वास्तू बांधलेल्या आहेत त्याचा याच्यात उल्लेख केलेला आहे. श्री गणपते नमः म्हणजे गणपतीला वंदन केले त्यांनी. सुरुवात केली प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोन नाही, प्रासादचे दोन अर्थ होतात. प्रासाद म्हणजे जगदीश्वराचा प्रासाद आणि जगदीश्वराच्याच आज्ञेने बांधलेला राजांचा राजवाडा. श्रीमद छत्रपती शिवस्य निरुपते सिंहासने तिष्ठता म्हणजे महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. याची तारीख दिली त्यांनी. शाकेशन्न बाणभूमी गणनादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती मिहिते शुक्लेशे सारपे तिथो. महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. याची तारीख त्यांनी दिली अशी की शालिवान शके 1596 आनंदनाथ संवत्सरे चालू असताना ज्येष्ठ त्रयोदशीला महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. ही मराठी तारीख झाली. इंग्रजी तारीख म्हणजे 6 जून 1674. गडावरती इमारती बांधल्या 350 इमारती. वापी कूप तडाक, तडाक म्हणजे तलाव जिथून पवऱ्यांनी पाणी काढता येईल ती विहीर. नरेंद्र म्हणजे राजवाडा, कुंभीग्र म्हणजे हत्तीशाळा, बाग बगीचा, वनस्तंभ अशा अनेक इमारती रायगडावर हिरोजी इंदुलकर यांनी बांधल्यात. श्री मद्राय गिरो गिरामाविषयी हिराजेने निर्मितो. हिरोजी म्हटलेत की रायरीचा डोंगर मी निर्माण केला आणि लाजच्या वळीमध्ये त्यांनी गॅरंटी दिली. यावर चंद्र दिवा करो विलस तावश्य मृजुंबत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत केलेली बांधकामं ही अबाधित राहतील. ही आपल्या राजांची समाधी आहे. श्री महाराजांची समाधी इथे उभारण्यात आली आणि समाधीच्याच मागच्या बाजूला ते पुतळ्याचं स्मारक आहे. ते बघा मग आपण माहिती घेऊ. हे बघा ही हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाठी आहे. कारण ज्याने रायगड बांधला 14 वर्षामध्ये गडाची पूर्ण बांधकामं केल्यानंतर महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला प्रेमाने हिरोजी इंदुलकर म्हणतो. अवघ्या 14 वर्षात तुम्ही रायगड उभा बांधलात, काय तुम्हाला काय बक्षीस पाहिजे हिरोजी तुम्हाला? हिरोजी म्हटले की महाराज नक्कीच मागेल, महाराज मी नक्कीच मागेल. माझी बक्षीस मागणीची वेळ आल्यानंतर महाराज नेहमी जगदीश्वराच्या मंदिरात यायचे. पण महाराज मंदिराचं दर्शन घेताना पूर्वेतून आतमध्ये एंट्री करायचे. आपण आलो तोच मार्ग, फक्त आपण पश्चिमेतून आतमध्ये एंट्री केली. मागे मागून काम चालू आहे बघा त्या बाजूने बाहेरून, ते बाहेरून रस्ता होता. म्हणजे महाराज पूर्वेकडून आतमध्ये यायचे. ही गडाची पूर्व दिशा आहे. आणि ते आल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी त्या पायरीवरचा भगवा फडका साईडला करून राजांना मुजरा केला की राजे थांबा, आता माझं मला बक्षीस पाहिजे. महाराज म्हटलं हिरोजी जगदीश्वराच्या साक्षीने मागाल ते द्यायला मी तयार आहे. त्यावेळी हिरोजी इंदुलकरांना जर हवा असतं तर 2 गावांची इस्टेट, अर्ध्या गावाची वतनदारी, जागीरदारी, पाटीलदारी मागितले असे सहज दिले असते महाराजांनी. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम पण त्यांनीच केलं होतं. रायगडाच्या कामासाठी अर्धे पैसे कमी पडले म्हणून स्वतःचं घरदार वाडा विकून त्यांनी रायगडाचे राहिलेली कामं पूर्ण केली होती. त्या महाराज म्हटले मागा हिरोजी काय पाहिजे ते. त्यावेळी हिरोजी म्हटले की राजे आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे फक्त एका नावाची पाठी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल. एवढ्याच राजांकडून हिरोजीने बक्षीस मागितलं. त्यावेळी हिरोजींना जवळ घेऊन प्रेमाने मिठी मारली. वा हिरोजी तुमच्यासारखी लोक या स्वराज्यामध्ये जन्माला आलीत तर या स्वराज्याला कधीच कलंक कधीच केली लागणार नाही. त्यांच्या नावाची पाठी दिली. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. फक्त थोडं लांबून बघा, त्याचा आकार आपला मशिदीसारखा वाटतो.
तर मशीद का ठेवली? रायगडावर मुघलाई सत्ता आली तर मुघलांना समजावं की ते आपलं मंदिर आहे. आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे, कारण मंदिरातला जो मधला कळस आहे त्या कळसाच्या चारी बाजूला कमळाच्या कळ्या आहेत बघा. तर कमळाचा कळस म्हणजे हिंदूंचा प्रतीक असतो. दोघांना सेम वाटामध्ये मुघलांनी तोडलं नाही. कोणत्याही किल्ल्यांवर गेलात, शंकरांच्या मंदिरांचे दरवाजे तुम्ही बघाल तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत, कारण औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाणी दिप्पाड असायचे. आपल्या मंदिरांमध्ये सहजपणे गेले तर नतमस्तक होऊन आतमध्ये म्हणजे वाकून जावं मग ती रचना कमी ठेवली. पण याच मंदिरामध्ये उत्तरखंडामधून एक कवी आला होता, त्याचं नाव होतं कवी भूषण. कवी कलश हे संभाजीराजांच्या सोबत होते. कवी भूषण हे उत्तरखंडातून म्हणजे उत्तरखंडामधून महाराजांच्या भेटीसाठी रायगडावरती येतात. तर इथे आल्यानंतर त्यांनी महाराजांवरती अनेक ग्रंथ अनेक काव्य लिहिलेले असतात. त्यातला त्यांनी जो एक काव्य म्हटले तोच काव्य त्यांनी राजांना 14 वेळा या जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेला, आणि तो काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. ते काव्य असं आहे की इंद्रजुमी जुंब पर बाडवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौन बारी बहा पर संबुरति नहा पर जो शस्त्र जहा पर राम द्विज राज है दावा ध्रुव दंड पर चित्तामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम हंस पर कन्नजुमी कंस पर तुमलेंछ वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज हे काव्य त्यांनी राजांना 14 वेळा या मंदिरात ऐकवलं. राजकवी म्हणून भूषणाई महाराजांच्या दरबारामध्ये 3 वर्ष काम केलं. म्हणून आता मराठ्यांचे काही 4 शेर आहेत. ते शेर असे म्हटले जातात की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला शिवचरित्र शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला तर दिवा पाहिजे या देशाला नव्हे तर या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे कळस. म्हणून भूषण म्हटून गेलेत. अगर ना शिवराय पैदा होते तो क्या हो जाता, काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर ना शिवराय पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती. धन्यवाद. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या कवळे तिळभर नढळे कणकर काठी झेंड्याची. तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर. लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी. अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. उठा हो अंधारावर घाव निशाणीचा गाला. या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला. वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती. टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती. झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने. कलंकासला धून काढणे
शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणा